रत्नागिरी जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद। दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले। पुण्याहून अहवाल आल्यानंतर या दोन्ही रुग्णांच्या व्हेरिएंटबाबत माहिती मिळणार। 94 लाख लाभार्थ्यांपैकी फक्त 15% जणांनी घेतला बूस्टर डोस। कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी बूस्टर डोस घ्या, पालिकेचं आवाहन। JN1च्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कोविड टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना। सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची माहिती। वाढत्या कोरोनामुळे ठाणे जिल्हा रुग्णालय सज्ज। रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन, बेड, लसीकरण उपलब्ध। ठाणे जिल्हा सिव्हिल न्यायालयाच्या डॉक्टर कैलाश पवार यांची माहिती। मराठवाड्यात यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता। बहुतांश प्रकल्पात आगामी 4 महिन्यापर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक। दिल्ली अहमदाबाद नंतर इंडिगोची मुंबईतून अयोध्येकरता फ्लाईट। 15 जानेवारीपासून रोज मुंबई ते अयोध्या प्रवास करता येणार। मुंबईतून अयोध्येकडे दुपारी 12:30 वाजता तर अयोध्येतून मुंबईकडे दुपारी 2:15 वाजता विमान झेपावेल। केंद्र सरकारच्या लेखी उद्धव ठाकरे व्हीव्हीआयपी नसतील। गिरीश महाजन यांनी ठाकरेंना डिवचलं तर बाबरी मशीद पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? अंबादास दानवेंचा महाजनांवर पलटवार। राम हा श्रद्धेचा विषय, क्रेडिट घेण्याचा नाही। बाबरी पाडली तेव्हा त्याची जबाबदारी भाजपने नाही तर बाळासाहेबांनी घेतली होती। अंबादास दानवेंची भाजपवर टीका। अयोध्येतील राम मंदिर कार्यक्रमाचं निमंत्रण मिळो किंवा न मिळो, आमच्यासाठी तो आस्थेचा विषय। आम्ही नतमस्तक होण्यासाठी अयोध्येत जाऊ, सचिन अहिर यांचं वक्तव्य। राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही, राज ठाकरेंची एव्हीपी माझाला माहिती। गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र। वापगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून तो महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राम मंदिर हा अस्मितेचा विषय, राजकारणाचा नाही। हजारो कारसेवक शहीद झाले तर आंदोलकांना शरीर फेकून दिलं होतं। रामापेक्षा मोठं कुणीच नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला। सगळे भाजपवाले इंग्रजांना माहिती पुरवणारे होते। भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, संजय राऊतांचा आरोप। भवियामध्ये जागा वाटपावरून ओढाताण नाही आणि होणारही नाही। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार हे आहे। मवियाच्या जागा वाटपावर संजय राऊत यांची माहिती। रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून डॉक्टरेट मिळत नाही। डॉक्टर या 3.5 अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार, आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला। शरद पवार आज आणि उद्या 2 दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शरद पवार उद्या सकाळी 9 वाजता आमदार बच्चू कडूंच्या घरी जाणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चाला सुरुवात। 30 डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी आहे। कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे। आक्रोश मोर्चावर अमोल कोल्हेंची माहिती। अजितदारांच्या आव्हानाचं माझ्यावर दडपण नाही, अमोल कोल्हेंनी केलं स्पष्ट। दादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत, कोल्ह्यांचा अजित पवारांना टोला। आढळराव गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत। आढळराव यांना शुभेच्छा। ते एक वयस्कर नेते आहेत, डिजिटल युगाची त्यांना माहिती नसावी, अमोल कोल्हे यांची आढळरावांवर टीका। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात महत्त्वाची बैठक। आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणार आढावा। राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संतलाल मेश्राम नाराज। पुण्यात आज होणाऱ्या मागासवर्ग आयोगाच्या बैठकीला गैरहजर राहणार। आतापर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांसह 4 राजीनामे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आढावा बैठकांचं सत्र सुरू। आज दुपारी मातोश्रीवर घेणार लोकसभा आढावा बैठक। मागील 2 दिवसात मावळ लोकसभा, संभाजीनगर लोकसभा आढावा बैठक पार पडल्या।
संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात तुतुमय. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत साधला संवाद. बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या नावावर. शरद पवार आणि नितीन गडकरी आज अमरावती दौऱ्यावर. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला दोघंही एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या नागपुरात काँग्रेसची महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात. 40 एकराच्या मैदानावर होणार सभा. सभेसाठी 600 आसनांचं भव्य व्यासपीठ. पार्थ पवारांचा अचानक परभणी दौरा. राष्ट्रवादीचे मोजकेच नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक. राजन साळवींच्या कुटुंबाला आज एसीबी कार्यालयात हजर होण्याचे आदेश. मात्र साळवी कुटुंबीय आज एसीबी कार्यालयात हजर राहणार नाहीत. अकोट येथील लोहारी ते सिरसोली रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाविरोधात शरद पवार गटाचा एल्गार. कंत्राटदारावर कारवाई करण्याची जिल्हा प्रशासनाकडे मागणी. सोलापूरमध्ये 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन. जिल्ह्यातील अंगणवाड्या बंदच. अंगणवाड्यांच्या चाव्या बचत गट शिक्षकांना देण्याच्या सूचनेविरोधात अंगणवाडी सेविकांनी केलं चावी आंदोलन. नाशिकच्या येवल्यात अंगणवाडी सेविकांचं येवला पंचायत समितीवर ठिय्या आंदोलन. मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर ठाम. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली शेत शिवारात नाल्यावर उभारलेल्या सिमेंट प्लगमुळे हजारो लिटर पाणी वाया. शेती जनावरं यांना पाणी मिळावं यासाठी सिमेंट प्लग बंधारे उभारले. मात्र यातून पाणी गळती होत असल्यानं गावकरी संतप्त. अवैध दारू विक्री विरोधात वाशिमच्या मानोरा तालुक्यात महिलांचा रास्ता रोको. अकोला दिग्रस महामार्ग महिलांनी रोखला. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप. इंदापुरात अंकिता पाटील यांच्या फ्लेक्सची चर्चा. अंकिता पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना फ्लेक्सवर भावी खासदार असा उल्लेख. वाशिमच्या पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गावर नीलगाय आडवी आल्यानं कारचा अपघात. 7 जण गंभीर जखमी. विरारमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. डोक्याला लोखंडी रॉड लागल्यानं 1 जण गंभीर जखमी. IIT मुंबईच्या टेकफेस्टला आजपासून सुरुवात. 27, 28 आणि 29 डिसेंबरपर्यंत महोत्सव. संध्याकाळी 6 नंतर ड्रोन रेसिंग लीगचं आयोजन. दत्त जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील 13 दत्त मंदिरांना भेट. मी तुमच्या सोबत आहे, काही कमी पडू देणार नाही. वाघळे इस्टेट येथील दत्त मंदिरात बोलताना मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ठाण्यातील कोपरी परिसरातील नवकुंडीय महायज्ञाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली देवीची आरती. अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरात उत्साहात दत्त जयंती साजरी. महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांनीही नोंदवला सहभाग. देवगडमध्ये दत्त जन्माचा सोहळा उत्साहात साजरा. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हजारो भाविकांची हजेरी. मंत्री दिलीप वळसे पाटलांची अजमेर शहरातील ख्वाजा गरीब नवाज मोइजुद्दीनला दर्ग्याला भेट. आपल्या कुटुंबासह दर्ग्याला दिली भेट. वाशिमच्या तराळा इथे संत भायजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त रावण कुंभकर्णाच्या पुतळ्याचं दहन. शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात 2 दिवसात विक्रमी उलाढाल. 3000 पेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल. 171 घोड्यांच्या विक्रीतून 73 लाखांची उलाढाल. सारंगखेडा चेतक फेस्टिवलमधील अश्वांची उद्या शर्यत. चेतक फेस्टिवलच्या मैदानात पार पडणार शर्यत. यंदा देशातील विविध राज्यातून अश्व नृत्य स्पर्धांसाठीही दाखल. वसईच्या सांडोर गावातील वखारेवाडी येथील नाताळ गोठा सध्या आकर्षणाचा विषय. या नाताळ गोठ्यात इस्रायलमधील नाझरेत, बेथलेम आणि इजिप्त शहर दाखवण्यात आले. 5 जानेवारी 2024 पर्यंत नाताळ गोठे पाहता येणार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.